मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ज्योती तात्यासाहेब भिडे यांना म्हणत असतात की तात्यासाहेब तुम्ही काही म्हणा, पण मी मुलींची शाळा सुरू करणारच. जर मला कुणी जागा भाड्याने दिली नाही तर मी एका झाडाखाली किंवा नदीच्या काठी पण मी मुलींची शाळा सुरू करणारच. तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात, पण ज्योतिराव तुम्हाला इतका का कळवळा? तेव्हा ज्योती म्हणतो, कारण मला मुलींचं वाईट वाटतं, मला त्या स्त्रियांचं वाईट वाटतं, ज्या बिचाऱ्या घरामध्ये एका पुरुषाच्या हाताखाली गुलाम म्हणून जगत असतात. त्यांना स्वतःची काही स्वप्न नाही, स्वतःच्या काही इच्छा नाही. मला ते अजिबात बघवत नाही. तेव्हा इथे मला त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवायचं आहे, काहीतरी बदल घडवायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोठमोठ्या बाता बंद कर असं रखमा म्हणत असते. तुम्ही दोघे नवरा बायको एकसारखे कसे ग? ज्योतीला समजवायचं सोडून त्याच्या होला हो का करत असतेस? त्याला तू सांगायचं की मुलींची वगैरे शाळा काढायची काय बी गरज नाही. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणत असतात की हे बघ सावित्री, तू ज्योतीला समजाव, त्याला समजाव की शाळा वगैरे काढणं बंद करावं म्हणून. हे सगळं तू त्याला सांगितलं पाहिजे. तेव्हा सावित्री म्हणते, अहो आपण जे काही करतोय, ते जे काही करतायत ते सगळ्यांच्या भल्यासाठीच आहे ना, मुलींच्या भल्यासाठी आहे. आणि तुम्हाला जे काही बोलायचं आहे अण्णा भाऊजी, ते तुम्ही यांना सांगा ना. घरातल्या गोष्टी, मनातल्या गोष्टी त्यांच्याशी बोला. तेव्हा इथे आता लगेच पारू म्हणते की अगदी बरोबर बोला जाऊबाई, जे काही तुमच्या मनात आहे ते तुम्ही तात्यासाहेबांजवळ बोला ना, त्याशिवाय त्यांना हे कळणार आहे का? तेव्हा सावित्री म्हणते, घरातल्या गोष्टी ह्या घरातच राहिल्या पाहिजे. त्यानंतर इथे आता तात्यासाहेब भिडे म्हणत असतात की ज्योतिराव, तुम्ही जे करू पाहताय ते तुम्ही कराल असं वाटतं तुम्हाला? तुमच्या ह्या स्त्री शिक्षणामुळे समाजात बदल घडेल? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, तेवढं मला माहिती नाही, पण प्रत्येक स्त्री मानाने जगेल हे मात्र नक्की. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की स्त्री आणि पुरुष दोघांना सुद्धा देवानेच निर्माण केले ना, मग एकाला मोकळीक आणि एकाला गुलामगिरी का? पुरुषाने हवं तसं वागायचं आणि इथे मुलींनी सगळं काही सहन करायचं, स्त्रियांनी सगळं काही सहन करायचं, हे मला योग्य वाटत नाही. संसाराची स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाकं आहेत ना, मग एक चाक डगमगलं तर दुसरं चाक व्यवस्थित चालू शकणार आहे का? मग तो मान सन्मान हा पूर्णपणे स्त्रीला मिळायला नको का? असं ज्योती म्हणतो. जर स्त्री शिकली तर इथे समाज सुधारेल, घर सुधारेल आणि मग राष्ट्र सुधारेल. परिवर्तन नक्की घडेल, तुम्ही बघाच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती म्हणत असतो की स्त्री शिकली पाहिजे, तर राजाराम दादा म्हणत असतात की हे सगळं आत्ताच्या आत्ता बंद झालं पाहिजे. सावित्री, तू आता ज्योतीला समजाव आणि जर नाही समजावलंस तर मी एक काम करतो, मी माझी वेगळी चूल मांडतो. या लोकांजवळ बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. आम्ही आमची उपासमारी सहन करणार नाही. तुम्ही तुमच्या मनाला येईल तसं वागायचं आणि मळ्यात मी एकट्याने राबायचं, मला ते मान्य नाही. सावित्री म्हणते, मळ्यात तुम्ही एकटे का राबाल? आम्ही पण येऊ ना तुमच्या मदतीला. तो म्हणतो, कधी येणार मदतीला? याच्यातून वेळ मिळेल तेव्हा ना. पण नाही, आता मला एकट्याने काही शक्य होणार नाही. त्यानंतर इथे ज्योती आता भिडेला समजावून सांगत असतो की जर स्त्री शिकली तर किती फायदे होतील, समाज सुधारेल, स्त्रियांना सुद्धा मानाने सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात की तुम्ही आता जे कार्य हाती घेतलेले आहे ना, ते तडीस नेल्याशिवाय तुम्ही काही राहणार नाही आणि तुम्ही काही थांबणार नाही. तुम्ही जे इथे समाज सुधारण्याचं काम करताय ते खूपच चांगलं आहे आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा खारीचा वाटा नक्कीच उचलू. मी आहे ना तुमच्याबरोबर. आत्तापर्यंत तुम्ही मला जेवढं ओळखलंत त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की मी एखादी गोष्ट हातामध्ये घेतो ती मी पूर्ण करतच असतो. तुम्हाला एक काय, मी 2 खोळ्या देणार आहे ज्योतिराव, असं आता तात्यासाहेब भिडे म्हणतात. तेवढ्यातच तिथे तात्यासाहेब भिडे यांचे वडील आलेले असतात. ते म्हणतात, कोण आले इथे? तेव्हा ज्योती म्हणतो, मी ज्योती. कोण ज्योती? गोरा गोमटा दिसतोयस, कोण आहेस कोण तू? तर मी ज्योती माळ्याचा. तेव्हा इथे लगेच त्यांच्या वडिलांचा चेहरा वाकडा होतो. ते म्हणतात, काय ज्योती माळ्याचा? अरे तात्या, हे काय, तू कुणाला इथे घेऊन आलेस? आणि काय रे बाबा, तू पण फुलं विकायला आलास ना, मग फुलं बाहेरूनच द्यायची आणि निघून जायचं ना, इथे यायची काय गरज होती? तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात की बाबा, अहो असं काय करताय? ज्योतिराव आहे ते, ज्योतिराव माळी. अहो त्यांना इथे आता शाळा काढायची आहे, ती सुद्धा मुलींसाठी. चांगलं समाज सुधारण्याचं काम करतायत ते. कसलं समाज सुधारण्याचं काम? अरे बाबा, आपली पायरी सोडून कधीही वागायचं नाही.
माळी आहेस ना तू? फुलं वेचायची, फुलं विकायची. शाळा वगैरे काढण्याच्या भानगडीत पडू नकोस, कळलं का तुला? तेव्हा तात्या भिडे म्हणतात, बाबा हे काय बोलताय तुम्ही? त्यांचं कार्य चांगलं आहे. मी सुद्धा त्यांना मदत करणार आहे आणि त्यासाठी मी त्यांना भाड्याने आपल्या 2 खोळ्या दिलेल्या आहेत. ते म्हणतात, कशाला तू 2 खोळ्या भाड्याने देतोयस? त्यांना काही गरज नाही आहे द्यायची. ते काय आपल्या जातीतला आहे का? आपला नाही आहे तो. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, आपला परका हे काय बोलताय तुम्ही बाबा? आणि असं कुठे लिहून ठेवलं आहे का की घर भाड्याने फक्त आपल्या लोकांनाच द्यायचं किंवा आपल्या जातीच्या लोकांनाच द्यायचं? ती सुद्धा माणसं आहेत ना, काहीतरी चांगलं कार्य करतायत, त्याला आपला हातभार लागला तर चांगलंच होईल ना. अहो विद्येची शाळा काढणार आहेत ते. मग आता विद्या हिला आपण मंदिर म्हणतो ना, सरस्वतीचं मंदिरच आहे ते. तेव्हा ते म्हणतात, मंदिर म्हणजे आता काय हा गवंडीसुद्धा आहे की काय? तात्या भिडे म्हणतात, अहो असं काय करताय तुम्ही बाबा? मंदिर म्हणजे सरस्वतीच्या शाळेला मंदिरच आपण म्हणतो ना. मग ती सुरू करतायत तर ही चांगली गोष्ट नाही का? ते म्हणतात, मला हे मान्य नाही. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, मी त्यांना शब्द दिलाय, मित्र आहेत ते माझे, माझ्या मित्राचा असा अवमान केलेला मला चालणार नाही आणि मी शब्द दिलाय, मी मोडणार सुद्धा नाही. तेव्हा त्यांचे वडील म्हणतात, शब्दच दिलायस ना, मोडलास तरी तुला पाप लागणार नाही, कारण आपण उच्च जातीचे लोक आहोत. त्यामुळे याला इथून आत्ताच्या आत्ता जायला सांग. काय रे बाबा, तू का उभा आहेस? जा ना इथून. तात्या भिडे म्हणतात, ज्योतिराव तुम्ही कुठेही जायचं नाही, चला माझ्याबरोबर, तुम्हाला 2 खोल्या दाखवतो. ज्योती म्हणतो, हे बघा तुम्ही दोघेजणं थांबा, माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद नको. मला नाही जागा दिली तरीसुद्धा चालेल, मी जातो. तेव्हा भिडे म्हणतात की नाही ज्योतिराव, तुम्ही कुठेही जायचं नाही, मी तुम्हाला 2 खोल्या दाखवणारच आणि तुम्ही शाळा तिथेच घ्यायची. कुणी काहीही बोललं तरीसुद्धा कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही. आणि बाबा, अहो आपला असू दे किंवा परका असू दे किंवा कुणीही असू दे, ज्याचं कार्य चांगलं आपण त्याला सपोर्ट करायला नको का? आपण कधीपासून हे आपलं परकं करायला लागलो? मला हे मान्य नाही. चला ज्योतिराव माझ्याबरोबर चला, तुम्हाला आता मी 2 खोल्या दाखवतो आणि तिथे तुम्ही येऊन शाळा सुरू करायची. बघा ज्योतिराव, ही खोली तुम्हाला कशी वाटते? ज्योती म्हणतो, खूपच छान, खूप छान आहे ही खोली. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, उद्यापासून इथे यायचं आणि मुलींची शाळा सुरू करायची. तेव्हा इथे आता लगेच दादा म्हणतात की तात्या भिडे, तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं. उद्याच मी माझ्या बायकोला सावित्रीला आणि माझ्या मित्रांना इथे घेऊन येतो आणि त्यांना ही जागा दाखवतो. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणत असतात, आणि ज्योतिराव, इथे आल्यानंतर जरी मी नसेल ना तरीसुद्धा मात्र जागा तुम्ही ही वापरायची, कारण हे भिडेंचा वाडा तुमचं नेहमीच स्वागत करेल, कळलं ना? तेव्हा इथे तात्या भिडे यांनी मनापासून ज्योतीला स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा खोलण्यासाठी त्यांच्या वाड्याचे वर्ग हे उघडलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो ज्योतीला खूप आनंद होतो. तो तात्या भिडेचे हात पकडतो आणि म्हणतो, खरंच मनापासून तुमचे आभार. तुम्ही मला शाळेला जागा दिलीत त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. ही आनंदाची बातमी मी जाऊन सावित्रीला सांगतो, तिला खूप आनंद होईल. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात, नक्कीच नक्कीच जा आणि उद्या आनंदाने इथे परत या. हा वाडा माझं तुमचं नक्कीच स्वागत करेल. त्यानंतर इथे गंगाधर शास्त्री बघा, इथे आता कशा पद्धतीने लोकांना भडकवतायत. ब्राह्मण लोक तेव्हाही तसेच होते आणि आताही तसेच आहेत. असेच आताही सगळेजण एकत्र बसतात आणि कशा पद्धतीने समाजाची वाट लावायची याचं प्लॅनिंग करत असतात. तसंही तेव्हाही चालू होतं ना. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात की मला असं वाटलं होतं, देवाला घाम आलाय, देव चिडलाय, देव इथे आता नाराज झालाय. मला वाटलं सगळेजण एकत्र याल आणि याच्यावरती काहीतरी तोडगा काढाल, काहीतरी चर्चा कराल, पण तुम्हाला इथे कुणाला उसंतच नाही यायला. कुणी तूप रोटी खाण्यामध्ये बिझी आहे, तर कुणी इथे चांगलं चुंगलं गोड धोड खाण्यामध्ये बिझी आहे. कुणाला इथे देवाच्या रागवण्याची किंवा चिडण्याची अजिबात काळजीच नाही, बरोबर ना? इथे आता तो ज्योती माळ्याचा ज्योती मुलींची शाळा काढण्याचा हट्ट करतोय. आता तुम्ही मला सांगा, मुलींची शाळा जर निघाली तर मुली घरातून बाहेर पडायला लागतील. अहो आधीच त्यांना आपण हीन समजतो, मुली म्हणजे पायातली चप्पलच, आणि त्या जर शिकल्या तर इथे माहेरपणाला आल्यानंतर कुणाचं काही ऐकणार नाही. सासूरवाडीमध्ये इथे नवऱ्याचं ऐकणार नाही. सासरे गेल्यानंतर इथे आता सासू सासऱ्याला नीट मान देणार नाही. म्हणजे इथे ज्योतीला आपण सगळ्यांनी जो विरोध केला ना, त्यासाठी कंपनी सरकारने त्याला आपल्या जातीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मी कांगावा केला म्हणून सगळं थांबलं, पण शेवटीला ज्योतीला आता बदला घ्यायचा आहे ना.
म्हणून तो इथे स्त्रियांना शिकवण्याचा हट्ट करतोय. एकदा का स्त्रिया शिकल्या की मग त्या समाजामध्ये काही ना काहीतरी बदल घडवतील, ज्याने इथे समाजाला काहीतरी हानिकारक अशी गोष्ट घडेल. त्यामुळे मला असं वाटतं की श्रीमंताच्या पुण्यामध्ये स्त्रिया शिकल्या नाही पाहिजे. त्यामुळे आता आपण इथे कुठेतरी ज्योतीला थांबवलं पाहिजे. तर प्रेक्षकांनो, ज्या पुण्यामध्ये यांची मानसिकता अशी होती की स्त्रियांनी शिकलं नाही पाहिजे, काहीही झालं तरी, आणि ज्योतिरावांना इतका विरोध केला जात होता, ज्या सावित्रीबाईंच्या अंगावरती शेणाचे गोळे करून फेकले जात होते, त्याच पुण्याला आता आपण काय म्हणतो, खूप वर्षापासून शिक्षणाचं माहेरघर म्हणतो. पुणं म्हटलं की शिक्षणाचं माहेरघर. का? तर सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्यामुळे. ज्यांना माळी म्हणून, शूद्र म्हणून त्यावेळेला ब्राह्मण हिणवत होते, त्याच आता ब्राह्मणांच्या त्या पुण्यामध्ये इथे आता स्त्री शिक्षण घेतल्यामुळे इथे आता पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता जागा मिळालेली असते. त्यामुळे इथे त्या गंगाधर शास्त्री याच्या माणसांनी गंगाधर शास्त्रीला सांगितलेले असते की ज्योती तात्या भिडे यांच्या वाड्यामध्ये गेला होता आणि तिथून हसत बाहेर पडला. याचा अर्थ तात्या भिडे यांनी आपल्या वाड्यातल्या 2 खोळ्या त्याला भाड्याने दिलेल्या आहेत शाळा सुरू करण्यासाठी. तेव्हा इथे ही गोष्ट आता गंगाधर शास्त्री यांना कळलेली असते. त्यांना खूप जास्त राग येतो. तर इथे ही आनंदाची बातमी ज्योती धावत पळत घरी सांगायला आलेला असतो आणि तेव्हा पारू ती बातमी ऐकायला खूप उत्सुक असते. तेवढ्यातच त्या ठिकाणी राजाराम दादा येतात. पारूला म्हणतात, "ए पारू, इथं काय करतेस तू? चल जा आतमध्ये जा. गणपती झोपलाय की नाही ते बघ. मी पण जातो आता इथे कीर्तनाला." आणि ते आता कीर्तनाला तिथून जातात आणि पारूलासुद्धा तिथून जायला लावतात. अण्णांचं हे वागणं ज्योतीच्या लक्षात येतं. ते म्हणतात, "सावित्री, काय झालं?" तेव्हा सावित्री सांगते की अण्णांना आपलं वागणं आवडत नाही आहे. आपण शाळा सुरू करतोय त्यांना मान्य नाही. त्यांना आता वेगळी चूल मांडायची आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, "काय वेगळी चूल मांडायची आहे? समाज सुधारायला आपण जाणार ना, समाजाकडे लक्ष देणार तर घरं कशी तुटली जातात ना. जेव्हा आपण समाजाकडे लक्ष देतो तेव्हा कदाचित आपल्या बाबतीत हे ते होऊ शकतं. आपल्या घरामध्ये ते होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा इथे आपल्या घरामध्ये वाद नको, मला आपलं घर एकत्र हवं आहे," असं सावित्री म्हणते. "मी गणपतीशिवाय नाही राहू शकत. पारूताईबा साहेबांनी त्याला फक्त जन्म दिलाय, पण गणपतीला लहानाचं मोठं तर मीच केलं आहे ना हो. माझ्या पदराला धरूनच तो लहानाचा मोठा झाला आहे, म्हणून त्याच्याशिवाय मी नाही राहू शकत." तेव्हा इथे सावित्री शिरा करत असते आणि ती विचारते की गणपती कुठे आहे? तर गणू काय तिथे बसला आहे माळा करत. ती म्हणते, "अगं बाई, गणू माझा माळा करत बसला आहे का? थांबा, मी शिरा केला आहे. शिरा कुणाला आवडतो?" गणू म्हणतो, "मला." "पहिला घास कुणाला?" "तर मला." त्यानंतर इथे सावित्री जाते आणि गणूला आपल्या हाताने आता घास भरवत असते. तेव्हा इथे गणू खूपच जास्त प्रेमाने खात असतो. त्याच्यावरती इथे आता सावित्रीची माया खूपच मनापासून असते. तिच्या पोटाला जरी मूल नसलं तरीसुद्धा घरातलं जे बाळ आहे पारूचं, त्याला ती आपलं बाळ मानत असते आणि त्या पद्धतीने ती त्याचे भरभरून लाड करत असते. पण ही गोष्ट काही इथे आता रखमाच्या लक्षात येत नाही आणि रखमा उगाचच कांगावा करत असते. ती म्हणत असते, "अगं बाई बाई बाई, काय लाडच उतू चाललेत, काय प्रेमच उतू चालले, का करतेस गं हे सगळं? मला माहिती आहे ना, कारण तुला आता हे घर कसं टिकवून ठेवायचं आहे, यासाठी हे सगळं करतेस ना. तुझी किती माया आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतेस. मला माहिती आहे हे सगळं तू का करते आहेस. शेवटीला तुझ्या मनाला येईल तसंच वागायचं आहे ना तुला. पण काय बी झालं ना तरी आता राजाराम ऐकायचा नाही, तो वेगळा होणारच." आणि तसंच प्रेक्षकांनो होतो पुढील भागामध्ये. इथे आता रखमा म्हणते की "बघतोयस ना राजारामा, तुझी बायको मला आता उलटं बोलायला लागली र. ती पण उलटं बोलायला शिकली ह्या सावित्रीसारखी." त्यानंतर राजारामला राग येतो. तो गणूला उठवतो आणि म्हणतो, "चल चल आधी इथून चल." आणि तो त्याला ओढत ताणत घेऊन जात असतो. तेव्हा इथे पारू म्हणत असते, "अहो थांबा की, हे काय करताय तुम्ही?" तेव्हा इथे राजाराम म्हणतो, "चल आता मी कुणाचं काय बी ऐकणार नाही. आता वेगळी चूल मांडायची म्हणजे मांडायची." त्यानंतर इथे जागा बघण्यासाठी आलेल्या असतात. तेव्हा आपला जो मोरोपंत आहे ना, तो काय म्हणतो, "अरे ज्योती, हे काय? अरे ही कसली जागा दिली आपल्याला? ही तर आता गोडाऊन आहे. इथे कसं आपण शाळा सुरू करायची?" ज्योती म्हणतो की "चल आपल्याला तात्या भिडेंबरोबर बोलावं लागेल." आणि तेव्हा इथे सावित्री झाडू घेऊन येते आणि म्हणते, "काय बी गरज नाही. अहो शाळा सुरू करायची आहे ना आपल्याला. काय झालं पडीक खोली असली तर आपण तिला साफ करू आणि इथंच आपण मुलींची शाळा काढू. शाळाच तर सुरू करायची आहे. जी जागा आपल्याला मिळाली आहे त्याला मंदिर मानायचं
आणि त्या पद्धतीने ती जागा स्वच्छ करून आपण इथे शाळा सुरू करायची. आणि सावित्री ती झाडू हातामध्ये घेते, सगळीकडनं झाडायला सुरुवात करते. सावित्रीमधला हा आत्मविश्वास बघून ज्योतीला सुद्धा बळ मिळालेलं असतं आणि शाळा सुरू करण्यासाठी इथे आता जी जागा मिळालेली असते ती झाडून वगैरे चांगली लख्ख करण्यात आलेली असते.